आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी श्रीरंग गोडबोले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सामानाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बेसिकली ते स्वतः उच्च विभूषित विद्युत अभियंता म्हणून त्यांनी त्यांची डिग्री प्राप्त केलेली आहे. परंतु ते त्याकडे न वळता त्यांनी मराठी रंगभूमीमध्ये दूरदर्शन, चित्रपट लेखन, दिग्दर्शन, निर्माता, अभिनेता, गीतकार, सूत्रसंचालनकार, इव्हेंट डिझायनर असे सर्व प्रकारचं अष्टपैलू कार्य त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आणि रंगभूमी क्षेत्रामध्ये सतत चालू ठेवलेलं आहे. त्यांचा करिअरचा संपूर्ण इतिहास म्हणजे या ठिकाणी सांगायचं जर ठरवलं तर 45 मिनटापैकी 22 मिनटं त्याला जातील, कारण हा 7 पानी परिचय इतका मोठा त्यांचा परिचय आहे. आणि या ठिकाणी बहुतेक सर्वच प्रेक्षक श्रीरंगजींना ओळखतात. त्यामुळे मी त्यांचे एकदम प्रमुखच जे मुद्दे आहेत की नाटककार म्हणून त्यांचे जवळपास 15 ते 20 नाटकं या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये एका लग्नाची गोष्ट वगैरे असे चांगले गाजलेले पण नाटकं आहेत. TV मालिकामध्ये त्यांचं मोठं काम आहे. जवळपास 20 ते 22 मालिका त्यांच्या झालेल्या आहेत. त्यामध्ये घडले बिघडले, अग्निहोत्र, गुंतता हृदय, शेजारी शेजारी, नक्षत्राचं देणं या सगळ्या मालिका, त्याचप्रमाणे 800 खिडक्या, 900 दारं, ती फुलराणी हे त्यांचे मालिका गायलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी TV मालिकेसाठी जवळपास 25 ते 30 गाण्यांसाठी शीर्षकांचे बोल दिलेले आहेत. त्यामध्ये मराठी पाऊल पडते पुढे, सारेगमपसाठी सुद्धा त्यांनी गीत दिलेलं आहे. त्यानंतर एकापेक्षा एक जे शीर्षक होतं ते पण त्यांचंच आहे. तुझ्यात जीव रंगाला, नकटीच्या लग्नाला, 1700 विघ्न वगैरे हे सर्व असे त्यांचे गाण्याचे बोल वेगवेगळ्या याच्यासाठी मालिकांसाठी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पिक्चरसाठी जवळपास 29 ते 30 पिक्चरसाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रसिद्धी पावलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संवाद, चित्रपट निर्माता म्हणूनही त्यांचं काम झालेलं आहे. जिस देश में गंगा रहता है आणि बाजी हे चित्रपटासाठी त्यांनी संवाद दिलेले आहेत. आणि त्यांनी चित्रपट जवळपास 6 ते 7 चित्रपट आहे त्यांनी या ठिकाणी निर्माता म्हणून केलेले आहेत. तर कार्यकारी निर्माता म्हणून त्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी हे सर्व त्यांचं या क्षेत्रातलं भरीव कार्य आहे. या निमित्ताने त्यांना वेगवेगळे अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, चित्रपटचा राष्ट्रीय पुरस्कार, नंतर नाटकासाठी झी टॉकीचा कॉमेडी अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट गीतकाराचा झी अवॉर्ड, म्हणजे या क्षेत्रामध्ये जे काही म्हणून सगळे अवॉर्ड हे सर्व त्यांच्या नावावर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. असे हे सर्व प्रकारे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि एक त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे अजून, त्यांच्या सूनबाई गिरिजाताई ओक या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. असे सर्व दृष्टीने अभिनयामध्ये सगळे गुण असलेले वक्ते या ठिकाणी आज आपल्याला लाभलेले आहेत. मी सर्वांच्या वतीनं त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्रीरंग गोडबोले, व्यासपीठावर आणि खाली बसलेले वाचनालयाचे माझे सहकारी आणि बंधू भगिनींनो, आपण सगळेजण गोडबोल्यांचं भाषण ऐकण्याकरता उत्सुक आहात. त्यांचं नाव गोड बोले असं आहे, पण स्पष्ट बोले असं खरं ते असायला हरकत नाही. तुमचा विषय बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की साधारण 1955-60च्या सुमाराला वडिलांनी परवानगी दिली तरच, आणि ते सांगतील तेवढ्याच चित्रपटाला जाणं, तिथपासून आज खिशामध्ये मोबाईल असताना जेव्हा हवं तेव्हा हवं ते पाहण्याची संधी मिळालेला प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन बघितलेला माझ्यासारखा एक या पिढीतला श्रोता आहे, प्रेक्षक आहे. आणि तुम्ही उद्या जे म्हटलेलं आहे ती माझ्या घरातली लहान मुलं आहेत जी नेमकं आता काय करणार आहेत हे सुद्धा आम्हाला समजणं अवघड आहे.
त्यामुळे आमच्यासारख्या त्या काळातल्या प्रेक्षकाला तुम्ही काय बोलताय हे खूप कुतूहल असणं हे कर्मप्राप्त आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही हा विषय अतिशय मोकळेपणाने मांडा. एक परवानगी तुमच्याकडनं घेणार आहे की आम्ही खाली बसून तुमचं भाषण ऐकू, आम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल. धन्यवाद.